कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच राहा, स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. रेसिपी विथ शीतल डोंगरे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपली रेसिपी पाहताय त्याबद्दल अगदी धन्यवाद. आज आपण आपल्या चॅनलवर अतिशय टेस्टी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडीची रेसिपी पाहणार आहोत. ती देखील झटपट. आपल्याला जर वेळ नसेल ना तर अशा प्रकारे आपण कोथिंबीर वडी अतिशय झटपट करू शकतो. त्यासाठी आपण अशा प्रकारे कोथिंबीर कट करून घ्यायची आणि ती सर्व निवडून अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आणि मस्त बारीक बारीक चिरून घ्यायची. आणि त्यानंतर काय करायचं माहिती आहे का, एका टोपामध्ये किंवा एका पातेल्यामध्ये अशा प्रकारे कोथिंबीर घेऊन अगदी फुल पाणी भरून घ्यायचं. त्यामुळे काय आहे ना, कोथिंबीरला खूप माती लागलेली असते, त्यामुळे त्याच्यातली माती ना पूर्णपणे निघून जाते. वाटण्यासाठी येथे मी 20-25 लसणाच्या पाकळ्या, 3 मिरची, 1 इंच अद्रक, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण आणि धनं घेतलं आहे. ते सर्व आपण आता पेस्ट करून घेणार आहोत. अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर आपण आता कोथिंबीर वडीमध्ये तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ घेणार आहोत. हे बघा, एवढं मी आता तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि चण्याचं पीठ देखील घेतलेलं आहे. आपण कोथिंबीर किती घेतो ना त्यावर तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ अवलंबून असतो. 1 वाटी जर चण्याचं पीठ असेल तर 2 ते 3 स्पून इतकं आपण तांदळाचं पीठ घ्यावा. त्यामुळे काय आहे ना, आपली कोथिंबीर वडी ही अतिशय कुरकुरीत तयार होते. ही बघा, अशा प्रकारे 10 ते 15 मिनटं आपण कोथिंबीरना पाण्यामध्ये भिजत ठेवायची. त्यामुळे जे त्याला माती लागलेली असते ना ती पूर्णपणे निघून जाते. आता आपण जो वाटण तयार केलेला आहे ना तो कोथिंबीरमध्ये टाकूया. तांदळाचा पीठ आणि चण्याचं पीठ देखील टाकून मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि त्याच्यावर अगदी गरम तेलाचे मोहन टाकायचे. त्यामुळे काय आहे ना, आपली कोथिंबीर वडीनं ही अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी तयार होते. त्याच्यामध्ये आता आपण 1 स्पून हळद आणि अतिशय चिमूटभर इतका मसाला टाकणार आहोत. मसाला जर जास्त टाकला ना तर आपली कोथिंबीर वडी ही लालसर तयार होते. घरगुती गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर अशा प्रकारे गरम तेलाचे मोहन टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. कोथिंबीरीला ऑलरेडी थोडंसं पाणी लागलेलं असतं, त्यामुळे अतिशय हलकं किंवा थोडं पाणी टाकून पूर्ण कोथिंबीर वडीमध्ये जो आपण बॅटर टाकलेलं आहे ना ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व चण्याचं पीठ मिक्स करून आता एका डिशला आपण तेल लावून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वडी स्टीम करणार आहोत. त्यामुळे काय आहे ना, कोथिंबीर वडी आपण जेव्हा कटिंग करतो ना तेव्हा फटाफट कापली जाते आणि चिपकत देखील नाही. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण बॅटर आहे ना तो असा स्प्रेड करून घ्यायचा आणि आपण कुठल्या भांड्यामध्ये आपण त्याला स्टीम करणार आहोत ना त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि अगदी 15 ते 17 मिनटं ढाकण न उघडता ही आपण कोथिंबीर वडी शिजवून घ्यायची. अशा प्रकारे 15 ते 17 मिनटामध्ये आपली कोथिंबीर वडी शिजली जाते. तुम्हाला हवं आहे त्या प्रकारे तुम्ही कट करा. हे बघा, अशा प्रकारे मी कट करून घेतले आहे. अशा प्रकारे कटिंग करून फ्रीजमध्ये आपण 7 ते 8 दिवस मस्तपैकी कोथिंबीर वडी ठेवू शकतो आणि मुलांना देखील मस्त टिफिनला देऊ शकतो. मुलं अतिशय आवडीने टिफिनमध्ये खातात. हे बघा, अतिशय बंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत कोथिंबीर वडी तळून घेऊया. सर्वप्रथम तळतावेळी तेल अतिशय गरम असायला हवं. नंतर अतिशय कमी गॅसवर आपण ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची. नाहीतर काय होतं ना, वरून शिजले जाते आणि आतमध्ये अतिशय कच्चे राहते. त्यामुळे अतिशय मंद गॅसवर आपली कोथिंबीर वडी तळून घ्यायची. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.